शेवटच्या क्षणापर्यंत काही ना काही राहूनच जातं. हॅलो एव्हरीवन, मी काजल. आमच्या लग्नाची गोष्ट पार्ट 6मध्ये आपलं स्वागत आहे. म्हटलं आज कॉफी घेऊया म्हणून नवऱ्यालाही दिली, स्वतःही घेतली. आणि मला ना हेअरस्टिक लावायला प्रचंड आवडतं. माझी हेअरस्टिक हरवली होती, आज सापडली. म्हटलं लावूच या. आणि पटकन मग मी शंभूचे कपडे आवरायला घेतले. सो लग्नाच्या वेळेला ना इतकी लिस्ट असायची, हे घ्यायचंय, ते घ्यायचंय, हे करायचंय, ते करायचंय, हे काम तू कर, ते काम तू कर. अशा करण्यामध्ये काही ना काही राहूनच जातं. आणि खरंच असं आपल्या घरी कार्यक्रम असला ना की ते होतंच. आणि तसंच व्हायचं. काही आठवलं की चला बाजारात. सो हा शंभूराजांचा शर्ट आहे, जो तेव्हा 3 महिन्याचा होता. त्याच्या बारशाचा ड्रेस आहे. पटकन त्याचे कपडे आवरले, देवाचा दिवा वगैरे लावला. आणि मग नवऱ्याशी इथे गप्पा मारणं चालू होतं की जेवायला काय करू सांग. काही कर नावाची जर डिश असेल ना तर मला नक्की सांगा, याला खाऊ घालायची आहे मला, कारण हा सारखा मला तेच म्हणत असतो. सो मैंने तेरे लिंगे ही 7 रंग के सपने चुने म्हणत मी आपला मसाल्याचा डबा भरला आणि मस्त आलू पराठे केले. शंभूराजांनी पहिल्यांदा खाल्ले आणि मग बाळा अभ्यास करायला बसला. आज त्याचा अभ्यासही पूर्ण झाला आहे. आम्ही जेवलो. भेटूया उद्या. बाय.